अनुदान वाटपात 1,30,00,000चा अपहार करणारा तलाठी प्रवीण शिनगार यास 18 तारखेपर्यंत न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी. आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी. 4 महिन्यापासून वेळोवेळी मोबाईलवर ठिकाण बदलून होतं वास्तव्य. नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानात तब्बल 1,30,00,000चा अपहार करणारा तसेच पोलिसांना लोकेशन मिळू नये म्हणून तब्बल 4 महिन्यापासून वेळोवेळी मोबाईलवर ठिकाणे बदलून पोलिसाच्या हाती न लागण्याची पूर्ण खबरदारी घेत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या प्रवीण शिनगारे या तलाठ्यास आर्थिक गुन्हे शाखेने धाराशिव येथून अटक केलं आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की जालना जिल्ह्यातील आंबोड व घनसुंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामध्ये शासनाने वेळोवेळी 4 GR काढून बाधित शेतकऱ्याला अनुदान जाहीर केले होते. त्यामध्ये आंबोड व घनसुंगी तालुक्यात याद्या अपलोडिंगचं कामकाज करणाऱ्या संशयित अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बोगस शेती नावावर नसलेले नावे याद्यामध्ये अपलोड करून त्यांच्या नावे असलेल्या शासनाच्या अनुदानाची रक्कम त्यांच्याकडून परस्पर घेतल्याच्या संबंधीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाचा सत्यता पडताळण्यासाठी चौकशी समिती गठीत केली होती. सदर चौकशी समितीने चौकशी करून एकूण 240 गावांमध्ये 24,90,77,811 इतक्या शासकीय रकमेचा अपहार झाला असल्याबाबतचा अहवाल दिल्यानंतर सदर प्रकरणात आंबोड पोलिसात कलम 316(4), 316(5), 318(4), 324(5), 336(3), 338, 340(2), 339, 338(3)(5) भारतीय न्याय दंडसंहिता कलम 52-53 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्यात पोलीस अधीक्षकाच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे या घटनेचा तपास देण्यात आला होता. दरम्यान आरोपी प्रवीण शिनगारे यास पोलिसांनी धाराशिव येथून अटक केली आहे. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पोलीस अधीक्षक नौपानी यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. त्यास आज आंबड येथील न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीस 18 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती तपासी अधिकारी API मिथुन घुगे यांनी दिली आहे.